नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. परवा म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये ABP माझावर एक माझा कट्टा, जो त्यांचा नेहमीचा कार्यक्रम आहे, तो झाला आणि तो माझा कट्टा विशेष होता. विशेष याच्यामुळं मी म्हणतोय की त्या माझ्या कट्ट्यावर भारतातले माजी सनदी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त, निवृत्त विभागीय आयुक्त केंद्रेकर साहेब, सुनील केंद्रेकर साहेब हे माझा कट्ट्यावर आले होते आणि त्यांच्यासोबत माझा कट्ट्यावर ABP माझावाले गप्पा मारत होते आणि अत्यंत हृदयात खोल रुतावं अशा प्रकारचं बोलणं हा अधिकारी बोलत होता. आणि त्या दिवशी माझा कट्ट्यावर तो सनदी अधिकारी एक सामान्य शेतकरी होता. सामान्य शेतकऱ्याच्या व्यथा तो आपल्या मनातल्या वेदना, शेतकऱ्याच्या वेदना तो मांडत होता. आणि तो माझा कट्टा मी पाहिला आणि माझी प्रतिभा जागृत झाली आणि त्याच विषयावर अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या तुकाराम महाराजाच्या उक्तीप्रमाणे मी त्या शीर्षकाची ही कविता तयार केली. नक्कीच आवडेल तुम्हाला. ऐकूया. मातीत मिसळलेल्या बियाणाला लेकरासारखं जपावं लागतं. मातीत मिसळलेल्या बियाणाला लेकरासारखं जपावं लागतं आणि जगाच्या पोशिंद्याला त्यासाठी रात्रंदिवस खपावं लागतं. सगळीकडून संकटे झेलताना तो सर्वांचा बाप असतो. सगळीकडून संकटे झेलताना जो सर्वांचा बाप असतो, त्याच्याच पदरात नियतीने दिलेला निराशेचा शाप असतो. कितीही काबाड कष्ट केले तरी त्याच्यावरचं संकट टळत नाही आणि खळखळून हसण्या एवढा आनंद शेतकऱ्याला कधी मिळत नाही. केंद्रेकर साहेबाच्या तोंडचे शब्द आहेत हे, की प्रत्येक क्षेत्रात खळखळून हसणारा मनुष्य भेटेल, परंतु शेतीच्या क्षेत्रामध्ये असा योग येत नाही. बाजारात मात्र सगळीकडे त्याला मगरुरीची भाषा असते. मालाला योग्य भाव मिळावा एवढीच त्याची माफक आशा असते. निवृत्तीनंतर शेतकरी झालेल्या अधिकाऱ्याचे हे बोल आहेत, हे माझे बोल नाहीत. निवृत्तीनंतर शेतकरी झालेल्या अधिकाऱ्याचे हे बोल आहेत आणि ऐकायला सहज वाटले तरी ते काळजात रुतणारे खोल आहेत. त्या अधिकाऱ्याने बीड जिल्ह्याचा जवळून अभ्यास केला आहे. कलेक्टर होते केंद्रेकर साहेब बीडला आणि त्यांची बदली झाल्यानंतर लोकांनी आक्रोश केला होता, मोर्चे काढले होते. एवढा प्रामाणिक अधिकारी, ज्या अधिकाऱ्याने बीड जिल्ह्याचा जवळून अभ्यास केला आहे, बीडला बदनाम करणाऱ्यांचा जणू त्यांनी पर्दाफाश केला आहे. जे सत्य आहे तेच त्यांच्या जिभे वाटे, तेच त्यांच्या वाचे वाटे उतरले आणि नोकरीत सुद्धा त्यांनी फक्त सत्याची पाठराखण केली. आणि मी माझं भाग्य समजतो की माझी तहसीलदार म्हणून पदोन्नती त्यांच्या सहीनं झाली आहे. एक सामान्य तलाठी पोस्टवरला कर्मचारी ज्यावेळेस तहसीलदार म्हणून क्लास 1 अधिकारी होतो, त्यावेळेस त्याचा आनंद फार वेगळा असतो. केंद्रेकर साहेबांच्या सहीनं माझं तहसीलदारचं प्रमोशन झालेलं आहे, हे मी माझं भाग्य समजतो. आणि त्याच्यामुळं मला वर्ग 1च्या पदाची पेन्शनसुद्धा मंजूर झालेली आहे, हे माझं भाग्य आहे. तर तात्पर्य सांगायचं म्हणजे की जे खरे असेल तेच त्यांनी नोकरीमध्ये प्रामाणिक कर्तव्य केलं आणि तेच सर्वांनी करावं. तुकाराम मुंडेचा विषयसुद्धा त्यांनी माझा कट्ट्यावर काढला होता. कलेक्टर बीड ते विभागीय आयुक्त यांच्यात हा शेतकरी दडला आहे आणि स्वेच्छा निवृत्तीनंतर त्यांनी स्वतः शेती हा व्यवसाय निवडला आहे. कोण निवडील सांगा? आणि नुसतं निवडणं नाही तर शेतामध्ये स्वतः आऊत आणणं, फवारणी करणं, खड्डे खोदणं, शेण काढणं अगदी स्वतः ते करतात. आणि म्हणून शेतकऱ्याचं दुःख काय आहे हे त्यांच्या वाणीतून प्रगट झालं आहे. आणि या शेवटच्या ओळी, नुकसानीत जाणारा शेतीचा धंदा एक न सुटणारं कोडं आहे. नुकसानीत जाणारा शेतीचा धंदा एक न सुटणारं कोडं आहे आणि निवृत्तीनंतर तो निवडणाराचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. निवृत्तीनंतर तो ज्यानं निवडला आहे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. धन्यवाद.